हल्ली सगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या नावांचे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. सामाजिक, राजकीय, क्रीडा, कला आणि आता तर इन्फ्लुएन्सर्सना सुद्धा अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. एखाद्या कलाकाराचं, कार्यकर्त्याचं, समाजसेवकाचं, आदर्श शिक्षकाचं किंवा मग अगदी ऑफिसमध्ये 9 ते 5 शिफ्ट करणाऱ्या एम्प्लॉईचं मनोबल वाढवण्यासाठी, त्याला प्रोत्साहित करण्यासाठी यापुढेही त्यानं अशाच पद्धतीचं काम करत राहावं यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. आता कालचंच घ्या ना. काल अर्थात 21 जुलै रोजी अशाच 2 हरहुन्नरी कलाकारांना पुरस्कार जाहीर झालेत. आता हे कलाकार कोणते, त्यांना कोणते पुरस्कार जाहीर झालेत, चला बघूयात. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय नॉईस अँड न्यूज. मगाशी जसं मी म्हटलं की 2 हरहुन्नरी कलाकारांना पुरस्कार जाहीर झालेत, तर त्यातला पहिला कलाकार लेखक, कवी, अभिनेता संकर्षण कराडे याला कैलासवासी के अत्रे अर्थात प्रल्हाद केशव अत्रे पुरस्कारासाठी, तर दुसरा कलाकार कवयित्री आणि अभिनेत्री स्पृहा जोशी हिची कैलासवासी स्मिता पाटील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वर्धापन दिनी दरवर्षी नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या इतर मान्यवरांच्या नावे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. आणि या वर्षीचा कैलासवासी के अत्रे आणि कैलासवासी स्मिता पाटील पुरस्कार या 2 हरहुन्नरी कलाकारांना जाहीर करण्यात आलाय. लेखक, कवी, अभिनेता संकर्षण कराडे याला आपण सगळ्यांनीच अनेक मालिका, चित्रपट, नाटकांच्या माध्यमातून बघितलंय. सध्याचं संकर्षणचं तू म्हणशील तसं आणि कुटुंब कीर्तन नाटक प्रेक्षकांच्या मनावर चांगलंच राज्य करतंय. तसंच कवयित्री, अभिनेत्री स्पृहा जोशी हिने सुद्धा अनेक मालिका, चित्रपट, नाटक, अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करताना आपण बघितलेलं आहे. स्पृहा जोशी सध्या आपल्याला टीव्ही प्रोग्राम्स मध्ये जरी दिसत नसली तरी पुरुष या नाटकातून ती थेट प्रेक्षकांमध्ये पोहोचते. आणि कवितांच्या बाबतीत तर या दोघांचाही हात धरणं कठीणच आहे. यांच्या अनेक कविता सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत. आता या कार्यक्रमांमध्ये अजून एक हुकमी एक्का म्हणजे संकर्षण व्हाया स्पृहा, निखळ मनोरंजनाचा हलका फुलका कार्यक्रम. प्रत्येक वेळी हा कार्यक्रम हाऊसफुल होतो. यंदा अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि इतर सभासदांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांना पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं. खरं तर या दोघांनाही मी लहान असल्यापासून टीव्हीवर बघते. प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करावं, कसं एखाद्याच्या मनावर राज्य करावं हे त्या दोघांकडून शिकावं. खरंच संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांनी कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि एक प्रेक्षक म्हणून विनंती, कायम आमच्या मनावर असंच राज्य करत राहा.